Hi, my name is रोहिणी श्रीकांत इंगळे. मी मी रिमझिमचा पार्ट आहे आणि मी सगळ्यात पहिले माझी सुरुवात अशी झाली की मला काहीतरी स्वतःला करायचं होतं. त्याच्यामुळे मी शोधत होते की मला खूप विचार केला. त्याच्यानंतर मला समजलं की काहीतरी वेगळं म्हणजे मला माझ्या गावामध्ये अबॅकस मुलांना शिकवायचं आहे. त्याच्यामुळे मी खूप शोध घेतला की कोणती अकॅडमी आहे बा, कुठे आपण करायला पाहिजे. पण कसं आहे, एकदा आपण घरामध्ये गुंतलो की आपल्याला बाहेरचं काहीच माहीत पडत नाही किंवा आपण लक्षच देत नाही. माझ्या काकू होत्या शाळेमध्ये टीचर. त्यांनी मला सांगितलं की रिमझिम अकॅडमी आहे, जिथे अबॅकसमध्ये टीचरला ट्रेनिंग देतात. त्याच्यामध्ये त्यांनी मला जसं रिमझिमचं नाव सजेस्ट केलं, तसं मी खूप नेटवर सर्च केलं आणि नेटवर सर्च केल्यानंतर मी मॅडमला कॉन्टॅक्ट केला. तेव्हा कदाचित डेट असेल 9व्या महिन्यामध्ये, मागच्या वर्षात 9व्या महिन्यामध्ये. तेव्हा घटस्थापनेच्या आधी म्हणजे महालक्ष्म्यांचा पिरियड होता. मला आठवण आहे, आठवणीने. आणि त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा माझे 4-5 दिवस खूप मिसिंग झाले, की मला त्यांच्याकडे जायचं आहे, जाऊ, जाऊ, जाऊ. मग मी खूप 5-6 दिवसानंतर मॅमकडे गेले माझ्या हसबँडला घेऊन आणि त्यांना सांगितलं, की कितीही फी असेल तरी मला चालेल, पण मला करायचं आहे. मी मागे हटणार नाहीये. मला काहीतरी करायचं आहे, मला बाहेर पडायचं आहे. मी पहिल्यांदा मॅमकडे गेली 8 तारखेला आणि गेल्याबरोबर मी मॅमला त्या दिवशी फॉर्म भरून दिला आणि त्याच्यानंतर मी 2-3 दिवसानंतर ट्रेनिंग सुरू केलं. आणि त्याच्यानंतर मी ट्रेनिंग सुरू केलं. 15-20 दिवसानंतरच मी माझा स्वतःचा क्लास ओपन केला. सगळ्यात पहिले माझ्या घरी स्टार्ट केला. कुठलाही डेमो घेतला नाही. कुठलीच ऍड केली बॅनर वगैरे फक्त. पण बॅनर वगैरे पण सुरुवातीला छापले नाही. ओन्ली मोबाईलवरून ऍड केली आणि डेमो वगैरे काहीच घेतले नाही. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले क्लास मी घरी सुरू केला. फक्त मुलांना मोबाईलवरून माहिती होत गेलं किंवा मुलांना माहिती होत गेलं. सुरुवातीला माझ्याकडे 5 ऍडमिशन आल्या, 10 आल्या. पण मी मनामध्ये एक ठरवलं होतं की मला शिकायचं आहे. जेणेकरून कोणी माझ्याकडे मुलं नाही जरी आले, तरी मी माझ्या स्वतःच्या मुलाला शिकवू शकेन. पण हा छोटासा अनुभव घेत माझ्याकडे 10चे 15 मुलं झाले, 15चे 20 मुलं झाले, 20चे 25 झाले. माझ्याकडे पहिल्या लेव्हलला एका महिन्यामध्ये माझ्याकडे 30 मुलं होते. त्याच्यानंतर आणखीन वाढत गेले. आणि त्याच्यानंतर मला स्वतःला खूप असं वाटायला लागलं की मी काय करत आहे. मला म्हणजे पहिले मी ₹5 सुद्धा कमवत नव्हती आणि रिमझिममध्ये आल्यापासून माझ्याकडे 30 मुलं झाले. मी फीस पण सुरुवातीला खूप कमी ठेवली. लोकांचा विश्वास निर्माण झाला. माझ्याशी खूप पॅरेंट्स कनेक्टेड झाले आणि त्याच्यानंतर 4-5 महिन्यानंतर मग माझ्या हसबँडने मला सजेस्ट केलं, की "तू बाहेर गावाला करायला पाहिजे." मला बाहेरगावाहून कॉल यायला लागले, की "मॅम तुम्ही आमच्या गावामध्ये घ्या." पण मी थोडं घरच्या आणि याच्यामुळे थोडी हे होती, की माझ्याकडून होईल का एवढं सगळं करणं? त्याच्यामुळे मी खूप विचार केला. पण माझ्या हसबँडने मला खूप सपोर्ट केला, की "नाही तू बाहेरगावी कर." मग मी मॅडमशी बोलली. मॅडमने मला खूप सपोर्ट केला. मॅडम स्वतः डेमो द्यायला डोंगरगावला माझ्यासोबत आल्या. मी डोंगरगावला दुसरी ब्रांच ओपन केली. तिथेही मी तसंच ठरवलं, की 10 ते 15 ऍडमिशन आल्यावरच मी क्लास सुरू करेन किंवा मला पुरणार वगैरे, वगैरे. पण मी 10-15 कशाला, माझ्याकडे जवळपास 15 दिवसामध्ये 38 ऍडमिशन होत्या. 15 दिवसात 38 ऍडमिशन झाल्या. त्याच्यानंतर माझ्याकडे आता मला डोंगरगावला रिमझिम ब्रांच सुरू करून मला 3 महिने होतात. पण त्या 3 महिन्यामध्ये माझ्याकडे 40 विद्यार्थी आहे. माझ्याकडे 25 मुलं आहेत सध्या. ते पण काही सीझन नसल्यामुळे, पेपर वगैरे असल्यामुळे काही मुलांनी लेव्हल नंतर स्टार्ट करणार आहेत. त्यांनी एक लेव्हल सोडून सध्या पेपरसाठी स्टॉप घेतलेला आहे. असे धरून माझ्याकडे घरी 25 मुलं आहेत आणि डोंगरगावला टोटल माझ्याकडे 50 मुलं आहेत. हळूहळू करता करता 30चे 40 होत गेले डोंगरगावला. 40चे 50 झाले. टोटल माझ्याकडे 75 स्टुडंट आहेत. पण मी एवढ्याशा या विश्वामध्ये खूप खुश आहे, की आज माझ्याकडे मी पहिले ₹5 सुद्धा कमवत नव्हती. मला फक्त
एक हाऊसवाईफ म्हणून मी होती. मला छोटा मुलगा आहे, पण मला त्याला पाहून घरी काहीतरी करायचं होतं. त्याच्यामुळे अ, एका लेडीजसाठी हाऊसवाईफ टू बिझनेस वुमन हा प्रवास खूप खडतर असतो. खूप मेहनत करावी लागते. घरचं सांभाळून, सगळ्यांना सांभाळून, मुलांना सांभाळून करावं लागते. याच्यामध्ये मला मॅडमचा खूप सपोर्ट भेटला. त्यांच्याकडे पाहून मी खूप गोष्टी शिकत गेली. त्यांच्याकडे पाहून मी असं ठरवलं, यार ह्या तर एकट्या एवढ्या करू शकतात, तर आपण का नाही करू शकत? त्यांना पाहून मी खूप शिकले, की छोट्यानी हे नाही व्हायचं. दुसरे आपल्याला कॉम्पिटिशनला आले तरी आपलं जे काम आहे ते सुरू ठेवायचं. सुरुवातीला मला भीती वाटायची, कसं शिकवणार, मी काय करणार? पण मला मॅडमनी प्रत्येक टप्प्यावर मदत केली. जेव्हा म्हटलं तेव्हा माझ्यासाठी हजर राहिल्या. आजही माझ्यासोबत उभ्या आहेत. कधीच मला पैशाचं टेन्शन नाही दिलं त्यांनी, की नाही जेव्हा तुझे होतील तेव्हा दे. असं कधीच हे नाही केलं. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं की मी रिमझिममध्ये येऊन रिमझिममध्ये येणे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान एक क्षण आहे. जेव्हा मी आले आणि आता मला रिमझिममध्ये येऊन फक्त 6 महिने झाले. पण मला त्यांच्याशी जुळून खूप आनंद होत आहे, खूप समाधान आहे. खूप एक हे आहे की जो माझा मोटो होता तो माझ्या डोळ्यासमोर 6 महिन्यातच माझा साध्य होत आहे. आणखीनही मी असाच प्रयत्न करत राहील आणि रिमझिम अकॅडमीला खूप खूप थँक सो मच स्पेशली मॅम, की तुम्ही मला एवढा सपोर्ट दिला. तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. आणि रिमझिमनी अशा खूप लेडी असतील, की ज्या घरी होत्या, ज्या आपण काहीच कमवत नव्हतो, नुसतं हाऊसवाईफ होतो. त्यांना बाहेर काहीतरी निघून आपल्याला पैसे कमवण्याची संधी दिली. त्याच्यासोबत मुलांना शिकवल्यानंतर जो आनंद भेटतो आणि त्याच्यातून जो रिझल्ट येतो, तो तर त्याही पेक्षा आनंद देतो. त्या पैशापेक्षाही, की आपण शिकवलेले मुलं यांना काहीतरी चांगलं होत आहे. मुलं शिकत आहेत, पॅरेंट्सचा विश्वास बनत आहे. आणि आणखीन एक सांगायची गोष्ट आहे, की हाउसवाईफ पासून बिझनेस वुमन पर्यंतचा प्रवास हा कोणी शिकवतं मॅमकडे पाहून शिकावं. खूप कठीण आहे. याच्यामध्ये घरातल्यांचाही सपोर्ट असणं महत्त्वाचं आहे. तेच याच्यामध्ये माझ्या घरातल्यांचा खूप मला सपोर्ट आहे, की तुला जे वाटेल ते कर. कधी रिस्ट्रिक्शन नाहीये. त्याच्यामुळे माझे खूप धन्यवाद आहे रिमझिम अकॅडमीला, की मी इथपर्यंत ती 6 महिन्यामध्ये प्रगती केली आणि जो मला आपल्या बाभुळगावला जी आपली ही झाली होती कॉम्पिटिशन त्याच्यामध्ये अवॉर्ड पण मला मिळाला. बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड म्हणून मिळाला होता. त्याच्यामुळे माझ्या घरच्यांना खूप आनंद झाला होता आणि मलाही अक्षरशः रडायला आलं होतं, की मला अपेक्षा नव्हती. मला एक गोष्ट माहीत होती, की मला फ्रँचायझी अवॉर्ड मिळणार आहे. कारण माझी सुरुवात होती. पण मला बेस्ट सेंटर अवॉर्ड भेटेल हे मला माहित नव्हतं. पण मी खूप खुश आहे आज. खूप म्हणजे मला स्वतःच्या पायावर उभं राहून मला खूप आनंद होत आहे. माझ्या घरच्यांनाही आनंद होत आहे. मी असंच माझं काम सुरू ठेवत राहीन. थँक सो मच.